after 30 days challenge. Money management is the most important part of your investing journey. Tracking 1000 stock won't help. Important of sectoral index study. हे जे मला सांगायचं की इथे जेव्हा मी पहिला IRFC होता, मग IX होता आणि दिवीज लॅब होता. मी सेक्टरल इंडेक्स फॉलो नाही केला म्हणून मी दिवीज लॅब मध्ये एंट्री केली आणि हा दिवीज लॅब सेक्टर चालत नसल्यामुळे ऑलमोस्ट एंडला रिटर्न दिले त्यांनी मला. तर माझं कॅपिटल तिथे स्टक झालं होतं. तर तुमचं कॅपिटल चांगलं वर्केबल राहण्यासाठी तुम्हाला गरज आहे की सेक्टरल इंडेक्स तुम्ही फॉलो केला पाहिजे. तर नंबर ऑफ ट्रेड्स वर लक्ष देण्यापेक्षा तुम्ही फोकस शुड बी ऑन मोर ऑन प्रॉफिटेबिलिटी आणि तुमचं रिस्क रिवॉर्ड रेशो काय बघितलं पाहिजे. खूपदा मी रिस्क रिवॉर्ड 1:1 मध्ये एक्झिट करते आणि खूप कमी कॅपिटल वापरल्यामुळे माझे खूपदा फ्रीचे शेअर सुटत नाहीत. तर मला त्याच्यामध्ये पण बेनिफिट नाही मिळत. मोर ट्रेड्स नीड्स मोर ॲक्युरेसी अँड मोर टाइम आणि त्याच्यात रिझल्ट फक्त कन्फ्युजन अँड लेस प्रॉफिटेबिलिटी असते. 30 डेज चॅलेंज नंतर मला स्टॉक्स कसे सिलेक्ट केले पाहिजे, कसं बघितलं पाहिजे, ट्रेडिंग हिस्ट्री आणि माझा सक्सेस रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा कळलं. त्याच्यानंतर त्यामुळे माझा स्वतःवरती कॉन्फिडन्स वाढला. आता मला माहिती की माझा माइंडसेट कसा चाललाय आणि सक्सेस रेशो काय. मी जी सिस्टम फॉलो करते त्याच्यावर माझं कन्व्हिक्शन वाढलंय आता आणि मला आता कळलं की मी जो आधी फोकस करायचे नंबर ऑफ ट्रेड्स वरती त्याच्या जागी मी आता कुठले टूल्स वापरले पाहिजेत, कुठले कुठले ऍसेट अवेलेबल आहे किंवा माझं अपडेशन फंडामेंटल दुसऱ्या गोष्टीवर स्टडी केला पाहिजे रादर दॅन फक्त चार्ट स्टडी पेक्षा. आणि मला करता करता न्यू स्ट्रॅटेजीज पण भेटल्या. इट इज नॉट हाऊ मच मनी यू मेक बट हाऊ मच मनी यू कीप अँड हाऊ हार्ड इट वर्क फॉर यू अँड हाऊ मेनी जनरेशन यू कीप इट फॉर. तर जर तुम्हाला तुमचे जे पैसे आहेत ते जनरेशन साठी वर्क करायचं असेल तर पैशाने काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सिस्टीम लागते आणि विदाउट सिस्टीम हे वर्क होत नाही. सो एकदा प्रोसेस अँड सिस्टम आपण बघून घेऊ. त्याच्यासाठी आधी तुम्हाला गोल माहिती पाहिजे, त्याच्यानंतर तुमची एक सिस्टीम बनली पाहिजे. त्या सिस्टीम मध्ये मनी मॅनेजमेंट, रिस्क रिवॉर्ड, एंट्री एक्झिट हे एक्झॅक्टली फॉलो केले पाहिजे. त्यातली कुठलीही गोष्ट स्किप झाली तर नाही चालत. जी माझी मनी मॅनेजमेंट हे मी स्किप व्हायची. आणि सक्सेस इज फाउंड इन द सिम्पलेस्ट system and simple and good system shortens the road of goal. We have observed it. Thank you.